रोजच काहीतरी पद्धतशीर असं आपल्याला अपलोड करावं लागतं आणि कधी-कधी ना ते एडिट करणं आणि अपलोड करणं याच्यामध्ये जो आलेला कंटाळा असतो ना, तर तो कुठे काढणार? तर काय करायचं त्या दिवशी? काहीही एडिट न करता व्हिडिओ असाच अपलोड करणं. तर तो का खूप एडिटिंग ज्यावेळेस आपण करतो ना, तर त्यावेळेस नको वाटतं, की बाबा आता बस झालं एडिटिंग. त्याच्यामुळे आहे तसाच दिवस आपण कधीतरी अपलोड करून पाहूया. हाय, हॅलो, नमस्कार, राधे राधे मैत्रिणींनो. सकाळ झाली ती ह्या लकीच्या मस्तीपासून. मस्ती अशी की सगळी माती माती करून ठेवलेली होती त्याने, सगळीच माती. आणि ती आवरून झाल्यानंतर आहे ना, एका बाजूला माझी स्वयंपाकाची तयारी होती, की बाबा आपल्याला जेवण बनवायचं तर आहेच, मग ते सुद्धा बनवायचं, ती एक घाई. आणि मग त्याच्यामध्ये मी बनवला आज डाळ भात, भेंडी बटाटा फ्राय. त्याच्यासाठी तेल गरम करून घेतलेलं होतं मी. तर हा दिवस असा वाकडा तिकडा शूट करून अपलोड करायची काय बरं गरज पडली? गरज वगैरे काहीही पडली नाही. फक्त मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते, की ज्यावेळेस आपण एकच रेसिपी अपलोड करतो ना, तर त्यावेळेस एका रेसिपीबरोबर कितीतरी रेसिपीज आपल्या बनत असतात. खूप काहीतरी बनत असतं. तसंच मी एका बाजूला डाळ शिजवून घेतली, भात ठेवला, भेंडी बटाटा करून घेतला, त्याच्याबरोबर मी आंब्याचा रस बनवून घेतला. आता ह्या आंब्यांचा रस इतका काही खास लागत नाही आणि मी काही आंबे खात नाही किंवा रसही मला आवडत नाही. त्याच्यामुळे तो कसा लागेल, काय लागेल हे मला काही गरजेचं वाटत नाही. ज्यांना खायचा होता तो त्यांना आवडतो. म्हणून मी केला की बाबा ते लोकं खातील. आणि मस्त इथे ना डाळ शिजली होती. डाळीला नंतर फोडणी दिली गेली होती. आता ही डाळसुद्धा आहे ना, मी खूप प्रकारे डाळ करते. त्याच्यामुळे ना मी काही दिवसांनी डाळ कशी बनवायची किंवा प्रत्येक डाळीची चव कशी वेगळी आहे हे टाकण्याचा मी प्रयत्न करत असते. कारण मला डाळीशिवाय जेवण अजिबात आवडत नाही. म्हणजे डाळ मला आवडतेच, खूप डाळ आवडते मला. आणि पहा इथे किती पसारा होता. ह्या रेसिपी बनवता बनवता एका साईडला किती पसारा झालेला असतो ते तुम्ही पहा. रेसिपी शूट करणं, अपलोड करणं जितकं सोपं वाटतं ते तितकं थोडंसं अवघड पण आहे. हे पहा. आणि ते करता करता इतका पसारा झालेला असतो ना मैत्रिणींनो, की ते सगळं आवरणं प्लस व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं, अपलोड करणं थोडंसं अवघड जातो कधी-कधी. म्हणून हा व्हिडिओ सहज असाच. हे सगळं करत असताना आहे ना, ही दुसरी कामं करणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे फक्त जेवण बनवणे, रेसिपीज अपलोड करणे, एडिट करणे व्हिडिओ हे काही नाही आहे. हे कामांबरोबर आपल्याला ज्यावेळेस ही दुसरी कामं पण करावी लागतात ना, तर त्यावेळेस तर तो दिवस इतका कठीण जातो ना, की नाही सांगू शकत. कारण बाकीची कामं करता करता हे कामसुद्धा गरजेचं आहे. आणि यूट्यूबवर जर आपण काम चालू केलेलं आहे, यूट्यूब चॅनल जर आपण ओपन केलं आहे, तर आपल्याला तिथेही काम करणं आहे. पण आपण ते काम सोडून पण चालत नाही आणि ही कामंही सोडून चालणार नाही आहे. त्याच्यामुळे दोन्हीही कामं करावी लागतात. पण मी तुम्हाला एवढं सांगायचा प्रयत्न करते, की ह्या कामाबरोबर ही कामं करणं थोडंसं अवघड जातं. पण ते करावं लागणार आहे आणि ते प्रत्येकजण करतं आहे. फक्त दाखवायचा प्रयत्न इतकाच आहे, की छोट्याशा एका व्हिडिओमागे सुद्धा खूप मेहनत आहे मैत्रिणींनो. ज्यावेळेस 2 मिनिटाचा व्हिडिओ शूट केला जातो आहे ना, तर त्यावेळेस खूप मेहनत आहे. म्हणून व्हिडिओ थोडासा पूर्ण बघा असंही नाही, पण कधी-कधी व्हिडिओ पाहून तेवढंच आम्हाला प्रोत्साहन मिळेल एवढीच कळकळीची विनंती, की सगळं करता करता ही कामंसुद्धा करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, की खूप घाई असते, खूप वर्दळ असते. तर असा हा आजचा दिवस होता आणि असा सहजच हा व्हिडिओ अपलोड केला आहे. ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा मला काय सांगायचं मी याच्यातून प्रयत्न केला आहे, हे तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून. थँक यू. बाय मैत्रिणींनो.